खरं तर आज 8 मार्च सकाळपासून शुभेच्छांचा वर्षावच होतोय. जणू असं वाटायला लागलंय माझा जन्मदिवस आजच की काय, म्हणजे माझा वाढदिवस आजच की काय, की सगळेजण येऊन म्हणतायत महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा, महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मग कुठेतरी प्रश्न पडला की आजच आमच्याबद्दल इतकं प्रेम व्यक्त केलं जातंय. मग हा 8 मार्च नेमका आहे तरी काय? हा 8 मार्च जागतिक महिला दिन म्हणून का साजरी केला जातो? का फक्त एकच दिवस महिलांच्या कर्तृत्वाचं किंवा महिलांच्या स्वातंत्र्याचं गुणगान गाण्यासाठी केला असावा? महिलांच्या कर्तृत्वाचं गुणगान गाण्यासाठी केला असावा? किती खंताची बात आहे ना की वर्षातल्या 365 दिवसांपैकी फक्त एकच दिवस आपण महिलांच्या कर्तृत्वाचं गुणगान गात असतो. मला आता अगदी असं वाटतंय की महिला दिन अगदी बैलपोळ्यासारखं झालंय. कारण ज्या दिवशी बैलपोळ्याच्या दिवशी जसा शेतकरी बैलाला धुतो, स्वच्छ अंघोळ घालतो आणि त्याला खाऊ पिऊ घालतो, त्याच्या अंगावरती झूल पांघरतो आणि त्याला अगदी गाजवत साऱ्या गावातून मिरवतो, तसंच काहीसं स्त्रीचं झालंय. एका दिवसापुरतं फक्त तिचं कौतुक करायचं आणि दुसऱ्या दिवशी तिच्याकडून कामे करून घ्यायची. कर्तृत्व स्त्रियांचं आयुष्य एवढं छोटं नाही हो. कर्तृत्व स्त्रियांचं आयुष्य एवढं छोटं नाही हो. तिच्या स्वतःच्या सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत तिच्या हाताला कंटाळा नसतो. अष्टपूजा म्हणणाऱ्या आम्ही अष्टपूजा करतो, पण आपल्या घरातच अष्टपूजा आहे, त्याची कधी आपण पूजा करत नाही. तिला उलट आपण शिव्या देतो, उन्हा बोलतो. जाता जाता एक छोटंसं गीत म्हणून जाते. आपल्या बापाला महिला दिनाच्या निमित्तानं आपल्या बापाला लेकीविषयी असणारं कौतुक एक छोटंसं गीत म्हणून जाते. अशी कशी लेक देवा माझ्या पोटी येते, अशी कशी लेक देवा माझ्या पोटी येते, नाव सुद्धा ती माझं इथेच सोडून जाते, नाव सुद्धा देवा ती माझं इथेच सोडून जाते. पहिला घास ती माझ्याकडूनच खाते, पहिला घास देवा ती माझ्याकडूनच खाते, पहिलं अक्षर सुद्धा ती माझ्याकडूनच शिकते, पहिलं अक्षर सुद्धा देवा ती माझ्याकडूनच शिकते. खुशीत माझ्या झोपण्यासाठी ती गाल फुगून बसते, खुशीत माझ्या झोपण्यासाठी ती गाल फुगून बसते, मी आणलेला फ्रॉक घालून घरभर नाचते, मी आणलेला फ्रॉक घालून घरभर नाचते. अशी कशी देवा लेक माझ्या पोटी जन्माला येते, अशी कशी लेक देवा माझ्या पोटी जन्माला येते. धन्यवाद.